नमस्कार. मी आशुतोष टिळक तुमच्या समोर घेऊन आलो आहे या वर्षातल्या शेवटच्या आठवड्याच्या आर्थिक बातम्या. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. गुड बाय 2023 मधलं हे शेवटचं आर्थिक बातम्या. त्यामुळे या आठवड्याच्या आर्थिक बातम्या या थोड्याफार प्रमाणावर हायलाइटेड असणार आहेत. वर्षाच्या टोटल आकड्यांकडे बघताना काय होत्या, ITR मध्ये काही बदल झाले, क्रिप्टो अंडर फायर होतं अगेन, EPFO च्या काही नोटिफिकेशन्स होत्या, RBIने या वेळेला भरपूर भरपूर न्यूज दिल्या आणि डिझास्टर रिकव्हरी साईटवर एक्सचेंजेसनी सेबीच्या थप्पड खाऊन काही गोष्टी करायचं ठरवलं. बघूया या आठवड्यातल्या या पुढच्या नेमक्या बातम्या काय होत्या. नेमकं नेमकं काय चालू काय होतं. गुड बाय 2023 आपल्याला नेमकं काय बघून लक्षात राहील आहे काय. 2023 मध्ये अशा नेमक्या काय गोष्टी घडल्या होत्या. 2023 ची सुरुवात झाली अदानी हिंडनबर्गच्या क्रायसिस मध्ये. हे वर्ष अजून काही गोष्टींनी गाजवलं. RBIचं रिटेलच्या लोनच्या साठी RBIच्या घेतलेल्या ऍक्शनसाठी आणि रिस्क वेटेड ऍव्हरेज वाढवण्यासाठी अदानींचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर पडले. अमेरिकेतल्या बँकिंगच्या क्रायसिसमध्ये हे शेअर गाजत राहिलं. अनेक साऱ्या सेंट्रल बँकांचे असलेले कर्जाच्या व्याजावरचे ऍक्शन्स हे गाजत राहिले. यामुळे जगभरातल्या अनेक साऱ्या सरकारांना मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावी लागली. त्यांचा व्याजाचा बोजा या वर्षभरामध्ये वाढताना दिसून आला आणि अशा अनेक अनेक साऱ्या गोष्टी या वर्षभरामध्ये दिसून आल्या. भारताच्या RBIने देखील मोठा व्याजदरामध्ये वाढ करवली आणि ती आता एका बऱ्यापैकी स्थिर रेटला आहे. महागाई या वर्षभरामध्ये जगभरामध्ये कंट्रोलमध्ये येताना दिसली. अमेरिकेची अर्थव्यवस्था रिसेशन मध्ये जाईल का हा एक हायलाइट होता. परंतु या वर्षामधला अजून एक हायलाइट होता इस्रायल आणि गाझाचा संघर्ष. अचानकपणे ऑक्टोबरच्या एका दिवसामधल्या सकाळी युद्धाची सुरुवात होते. त्याच्यानंतर गाझामधून बाहेर आलेल्या काही अतिरेक्यांनी इथल्या काही नागरिकांना पकडून ठेवलं, काहींना मारून टाकलं, काही आजही त्यांच्या ताब्यात आहेत. आत्ताच्या काही बातम्यांमध्ये त्यांचे काही पकडून ठेवल्या माणसांचा मृत्यू कन्फर्म झालेला आहे. आणि त्याच्यानंतर इस्रायलने गाझावर केला हल्ला आणि तिथले काही हॉस्पिटल्स या संघर्षाच्या आतमध्ये येणं, संघर्षामुळे तिथल्या निष्पाप लहान मुलांचा बळी जाण्याची चित्र जगभर प्रसारित होणं हे एक हृदयद्रावक चित्र या 2023च्या अंताकडे येत असताना दिसलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून गॅसच्या प्राइसेस आणि ऑइलच्या प्राइसेस वाढत होत्या. जरूर जागतिक बाजारामध्ये इक्विटी मार्केट्स मोठ्या प्रमाणावर होती. S&P 500 45% वाढला दिसला. टाटा मोटर्सच्या शेअरने जवळपास दुप्पट होण्याची करामत करून दाखवली. MRF मद्रास रबर फॅक्टरी असा ज्यांचा फुलफॉर्म येतो, त्या शेअरनी भारतातला पहिला 1 लाखाच्या पार जाण्याचा परफॉर्मन्स करून दाखवला. आणि तो शेअर आत्ता माझं सगळं झालं आहे 29 तारखेला वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग डेला हा शेअर 1,29,000 रुपयाला एकच शेअर अशा भावाला अवेलेबल होतो. मी अनेक साऱ्या पेनी स्टॉक्स कडे बघतो. अनेक वेळा हे सगळे पेनी शेअर्स माझ्या समोर येतात आणि 10 पैशाचा शेअर, 1 रुपयाचा शेअर, 2 रुपयाचा शेअर त्यांच्या का मागे लागायचं, ज्यावेळेला तुम्हाला ज्यांचे प्रॉडक्ट माहीत आहेत, ज्यांचे प्रॉडक्ट तुम्ही कळत नकळत तुमच्या आयुष्यभर वापरत आला आहात, त्या कंपन्यांचे शेअर का नाही घ्यायचे असा एक प्रश्न आहे. आणि भारतातला तर हा शेअर आहेच, परंतु जगभरातला सगळ्यात महागडा शेअर आहे बर्कशायर हॅथवे. किंमत आहे 5,46,00,000 रुपये. हा पूर्ण माझा बातम्यांचा हा व्हिडिओ अशा अनेक साऱ्या छोट्या छोट्या माहितींनी भरलेला आहे. हायलाइट्स याच्यामध्ये होणार आहेत आणि संपत असताना थोड्या वेळासाठी मी इतरही काही गोष्टी वाचणार आहे ज्याच्यामध्ये माझ्या हायलाइट्स बघूया काय होतं. परंतु हा टोटल व्हिडिओ हा या 2023चा हायलाइट असलेला व्हिडिओ आहे. 1 वर्षाच्या बातम्या मी याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून माझा एक व्हिडिओ जो होता माझ्या शॉर्ट्सचा तो मी पब्लिश केलेला आहे माझ्या चॅनलवर, तुम्हाला तोही बघायला मिळेल. पुढच्या बातमीकडे चलूया. असेसमेंट इयर 2024-25
याच्या बाबतीमध्ये ITR फॉर्म 1 आणि ITR फॉर्म 4 मध्ये काही बारीक सारीक बदल झालेले आहेत. त्याच्या पुढे ITR फॉर्म 1 ओनली रिक्वायर्ड टू इंडिकेट हिज चॉईस ऑफ टॅक्स रिजीम इन द रिटर्न ऑफ इन्कम. तुम्ही जर निवडलं नसेल ओल्ड रिजीम किंवा न्यू रिजीम, तर न्यू रिजीम याच्या पुढे मॅन्डेटरी किंवा ज्याला डिफॉल्ट, मॅन्डेटरी नाही म्हणता, डिफॉल्ट म्हणता येईल, ही डिफॉल्ट सिस्टीम म्हणून झालेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला ओल्ड सिस्टीम मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकडे बघावं लागेल की नेमकी कुठली आहे, याची काळजी घ्यावी लागेल. न्यू कॉलम हॅज बीन ऍडेड टू क्लेम डिडक्शन अंडर सेक्शन 80 CCH. अग्निवीरच्या योजनेमध्ये यांना जे काय पैसे मिळणार आहेत त्याचं फुल डिडक्शन घेण्यासाठी फॉर्म 1 आणि फॉर्म 4 मध्ये हे करण्यात आलेलं आहे. रिसीट्स इन कॅश कॉलम हॅज बीन ऍडेड टू ITR 4 टू क्लेम अँड एनहान्स टर्नओव्हर लिमिट्स. ह्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मागच्या काळामध्ये ज्या धाडी पडलेल्या आहेत ते एक देण्याचा चान्स आहे की तुमच्याकडे कॅश ट्रान्झॅक्शन जे काय असतील, रिसिट्स इन कॅश, ते तुम्ही दाखवू शकता. कुठेतरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला अधिकाधिक माहिती लागते आहे आणि ते डिस्क्लोज करण्याचा एक मार्ग असं याला म्हणता येईल. बघता येईल याच्या पुढे अजून काय काय आहे. पुढच्या बातमीमध्ये चलूया. ऑफशोर सर्व्हिस प्रोव्हायडर अंडर रडार. साध्या भाषेत बोलायचं तर कुकॉइन, बिनान्स, व्हर्च्युअल डिजिटल यांच्यासारखे जे असतात ऍसेट सर्व्हिस प्रोव्हायडर, साध्या भाषेमध्ये बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीचे एक्सचेंजेस ज्यांच्या मार्फत त्याची खरेदी विक्री होते, अशातल्या अनेकांनी भारताच्या सिस्टीम मध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट हा एका अर्थाने त्यांचा फायनान्स मिनिस्ट्री त्यांचा रेग्युलेटर येतो, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं. यातल्या काहींनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये, त्याच्यामुळे यांना नोटिसेस गेलेल्या आहेत. यांच्या काहींवर आय थिंक GSTची पण ऍक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्राकेन आहे, हुओबी आहे, कुकॉइन आहे, बिनान्स आहे, गेट आयो आहे, बिट्रिक्स आहे, अजून भरपूर भरपूर आहेत. 9 ते 10 ऑफशोर सर्व्हिस प्रोव्हायडर्स हे टॅक्स हेवन्स मध्ये पण यातल्या काही जण रजिस्टर्ड होते आणि त्या आधारे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमचं हेड ऑफिस भारतात नाही, आम्ही काही भरायला पात्र नाही आहोत. भारत सरकारचं असं म्हणणं आहे की इफ यू आर अ सर्व्हिस प्रोव्हायडर, इफ यू हॅव इवन वन कस्टमर इन द कंट्री, यू आर सपोज टू रजिस्टर. भारत सरकारचं हे म्हणणं अत्यंत योग्य आहे की जर तुमचे कस्टमर इथे असतील तर तुम्हाला एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून इथे तुमचं नाव नोंदवावं लागेल आणि त्याच्या बाबतली ही मॅटर आहे. साध्या भाषेत बोलायचं तर EPFO टेक्स ऍक्शन टू सेफगार्ड मनी. EPFO एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की याच्या पुढे जर तुमच्या अकाउंटमध्ये फ्रॉड होत असेल तर ते अकाउंट 30 दिवसासाठी फ्रीज केलं जाईल. फ्रॉड सापडला नाही तर ते बंद केलं जाईल, ओपन केलं जाईल, तुमचं अकाउंट तुम्हाला वापरता येईल. एक्स्ट्राचं 14 दिवसाचं फ्रीज अकाउंट तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी दिलं जाईल. हे त्याच वेळेला असेल ज्या वेळेला तो फ्रॉड कन्फर्म होईल. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इश्यूड केलेल्या आहेत फॉर फ्रीजिंग अँड डिफ्रीजिंग प्रॉव्हिडंट फंड. जर तुम्हाला याबाबत अधिक काही माहिती पाहिजे असेल तर एम्प्लॉई feedback@epfindia.gov.in वर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही एम्प्लॉयर्स असाल तर एम्प्लॉयर feedback@epfindia.gov.in वर तुमचा ईमेल करा, तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. आणि तुमच्या पैशांची काळजी घ्या. 2023 मध्ये काही उत्तम दर्जाचे रिटर्न आले आहेत, परंतु फायनान्शियल डिस्ट्रेस आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या फ्रॉडचे पण मॅटर्स यामध्ये वाढलेले आहेत. ही एक अत्यंत मोठी बातमी या वर्षाची किंवा या आजच्या दिवसाची असं म्हणता येईल. पुढच्याकडे जाऊया. RBIच्या बाबतीमध्ये अगदी ढिगभर न्यूज आल्या. RBIचं असं म्हणणं की सरकारच्या ज्या सिक्युरिटीज असतात त्याचं बॉरोइंग आणि लेंडिंग होऊ शकतं, ती देऊन इतर सामान्य व्यक्तींसाठी पण ते होऊ शकतं.
गव्हर्नमेंट सिक्युरिटी लेंडिंगचे नॉर्म्स ट्रान्झॅक्शन्स बॉरोइंग लेंडिंग आरबीआयने काढून आले. सिक्युरिटीज ऑब्टेन अंडर अ रेपो ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग थ्रू रिझर्व्ह बँक्स लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी और बॉरोड अंडर अनदर फॅसिलिटी, हे जरी असेल तरी देखील आरबीआयचं असं म्हणणं की याच्यावर त्याच्या होतात. अत्यंत वेलकम टर्म्स आहेत. कुठेतरी या मार्केटमध्ये ज्यावेळेला तुम्हाला ग्लोबल बॉन्ड मध्ये एंट्री करायची असते त्यावेळेला हे एक वेलकम स्टेप आहे आणि ही त्याच्या दिशेने पडणारी एक स्टेप आहे असं मी म्हणेन. पुढची बातमी, मोर कॅपिटल बफर निडेड. कोणाकोणासाठी? अनेक अनेक साऱ्या बँकांसाठी. अनेक साऱ्या बँकांसाठी. एसबीआय आणि एचडीएफसी बँक ह्या दोघांची बॅलन्स शीटची साईज खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एसबीआयची तर वाढलेलीच आहे, परंतु एचडीएफसी बँकेच्या मर्जर नंतर याचा मला अंदाज होता की कुठेतरी त्यांचं कॅपिटल बफर जे आहे ते वाढवण्याची गरज येईल आणि ते 1 एप्रिल 2025 पासून आरबीआयने वाढवायचं ठरवलं आहे. 1 वर्ष अजूनही त्यांच्याकडे आहे, परंतु ही वेळेवर दिलेली एक नोटिफिकेशन आहे. त्याचा बफर वाढवला गेला आहे. कॉमन इक्विटी टियर 1 चं रिक्वायरमेंट एसबीआय साठी 0.8 आणि एचडीएफसी बँकेसाठी 0.4 असं वाढवला गेलेला आहे. आधी तो त्याच्यापेक्षा कमी होता. मला असं वाटतं की कुठेतरी 1% आसपास एक्स्ट्राचा कॅपिटल बफर आज ना उद्या एसबीआय साठी लागू शकतो आणि आयसीआयसीआय साठी तो तसाच्या तसा आहे, एक तिसरं मोठं नाव. परंतु आयसीआयसीआय आणि कोटक यांच्यावर ऍक्शन घेतल्या गेल्या. त्यांना जीएसटीची डिमांड एक्स्ट्राची आली. मोठ्या प्रमाणावर त्यांना आरबीआयने रूल ब्रेक केल्याचं लक्षात आलं आणि त्यांना फाईन पाठवला मोठ्या प्रमाणावर. हा त्याच्यामधला एक त्याची पुढची बातमी होती. बँकांना कॅपिटलची गरज लागते आहे आणि या कॅपिटलच्या गरजेमध्ये वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस घेतले जात आहेत. याचाच एक भाग असं म्हणावा लागेल की आरबीएल बँक, रत्नाकर बँक लिमिटेड आणि फेडरल बँक या दोघांमध्ये आरबीआयने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि आयसीआयसीआय एएमसी ला त्यांचा हिस्सा 5% जास्त करण्याची परमिशन दिलेली आहे. जवळपास अशाच बातम्या इंडसइंड बँकेच्या बाबतीमध्ये, एसबीआयच्या बाबतीमध्ये पण येत होत्या, एसबीआय एएमसी. आणि याच्याकडे असं बघता येईल की कुठेतरी भारताच्या बाजारामध्ये असलेला फॉरेन इन्व्हेस्टर्सचा एक हाती असलेला गुंतवणूक कुठेतरी कमी होते आहे आणि भारताचे म्युच्युअल फंड आता भारताचा बाजार चालवायला तयार बसले आहेत. या नजरेने पण याच्याकडे बघावं लागेल. इन बिटवीन ऍक्सिस बँक आणि एसबीआयनी त्यांच्या एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. नवीन कॅपिटलची, नवीन भांडवलाची गरज आहे. एसबीआय वर तर केलेलंच आहे, परंतु रिस्क वेटेड ऍव्हरेज जे करवलं ते पण वाढवलं गेलं आणि आरबीआयचे काही रिपोर्ट पण या काळामध्ये आले. त्यांनी थोड्या प्रमाणावर का असेना काळजी वाढवली. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट 28वा एडिशन जे झालं 28 डिसेंबर 2023 ला, इज अ बाय अॅन्युअल रिपोर्ट. सब कमिटी ऑफ फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलचा आहे. याच्यामधला असं आहे, आरबीआयचं याच्यामधलं अगदी अगदी साध्या भाषेत सांगतो की बँकांची बॅलन्स शीट उत्तम आहे, परंतु एनबीएफसीची बॅलन्स शीट चांगली नाहीये. याच्याकडे थोड्याशा हायलाइट मध्ये जर मला बघायचं असेल तर एनबीएफसी जर शॅडो बँक, मग यांचा जर रिस्पॉन्स असेल, यांचं जर कर्ज घेण्याचं जे काम असेल ते जर बँकांकडूनच असेल तर एका अर्थाने बँकांची बॅलन्स शीट देखील स्ट्रेसमध्ये आलेली आहे. आणि जर असं असेल तर मागच्या काही दिवसांमध्ये, काही आठवड्यांमध्ये आरबीआयने रिस्क वेटेड ऍव्हरेज वाढवून एनबीएफसी ना मिळणारा बँकांचा सपोर्ट घटवला आहे. हे देखील आरबीआयची ऍक्शन आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. ही या वर्षाची इनफॅक्ट हायलाइट होती. रिटेलचं कर्जाचं, क्रेडिट कार्डाचं कर्ज वाढत चाललेलं आहे. सबप्राईमच्या आसपासची लोकांना कर्ज मिळायला सुरुवात झालेली आहे, असं सगळं दिसायला लागतं आहे. आणि असे अनेक सारे चॅलेंजेस याच्यामध्ये आहेत. अजून एक गोष्ट जी काही अनालिस्टने आणि मला स्पेसिफिकली मेन्शन करावं वाटतं, मनी नाईनच्या
अनालिस्टनी याला अगदी जोरात हायलाइट केलं. आरबीआयने शेअर बाजाराकडे नजर फिरवली आहे. कारण बँका डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांच्या ट्रेझरीज आणि म्युच्युअल फंड्स आणि आपल्या सगळ्यांचे पेन्शनचा पैसा जर आता म्युच्युअल फंडाकडे जात असेल तर आरबीआयने कॉशन केलेलं आहे की मिडकॅप मध्ये जी रॅली बूम चाललेली आहे त्याच्याविषयी आरबीआयने म्हणलं की ही रॅली जर उलटी झाली, रिव्हर्स झाली, अशी जाते तर ती उलटी पडली तर मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येऊ शकतात. व्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये आरबीआयने कॉशन करवलेलं आहे आणि हे खरंच आहे. माझ्या पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी या सगळ्याकडे बघणार आहे. काही शेअर्सनी अगदी जोरात परफॉर्म केलेला आहे पण खरंच त्यांचे व्हॅल्युएशन तसे आहेत का ही एक काळजीची गोष्ट आहे. बघूया, अहवाल आढावाच घेतो आहोत. एनएससीचा आयपीओ का येत नाही, एनएससीचा आयपीओ का येत नाही, सेबीकडे अर्ज केला. सेबीचं असं म्हणणं की ऍटलिस्ट 1 वर्ष कुठल्याही ग्लिचच्या शिवाय एनएससीने त्यांचं काम करून दाखवावं आणि मग त्यांचा आयपीओ त्यांनी घेऊन यावा. कदाचित एनएससीने याला भयंकर काय म्हणतात त्याला, हे करायचंच असं काहीतरी ठरवलं दिसतं आहे आणि म्हणून 20 जानेवारी 2024 या दिवशी एनएससी आणि बीएससी एक विशेष ट्रेडिंग कंडक्ट करतायत. हा असणार आहे शनिवार. त्यामुळे शनिवारच्या दिवशी बाजार विशेष कारणाने ट्रेडिंगला उभा राहील. सकाळी 9 वाजता बाजार ओपन होईल. दोघांमध्ये नॉर्मल मार्केट ओपनिंग आणि त्यांचे प्री ओपन होईल. 9:15 ते 10 ओपन होईल रेग्युलर मार्केट. त्याच्यानंतर डिझास्टर रिकव्हरी साईटला स्विच केलं जाईल 11:15 वाजता, फॉलोड बाय नॉर्मल मार्केट ऑपरेशन्स बिगिनिंग ऍट 11:23 ते 12:50. हे त्या स्विच साठी आहे. जनरली मागच्या काही याच्यामध्ये जे काही दिसत होतं की असं काही डिझास्टर झालं, असं सिस्टीम बंद पडायला लागली तर डिझास्टर रिकव्हरी साईट ऍक्टिव्हेट होत नव्हती. एनएससीला ते स्विच करता येतं का हे करण्यासाठीचा हा एक कदाचित सेशन ठेवलेला आहे. व्हॉल्युम्स किती असतील हे माहित नाही, कारण इन्स्टिट्यूशनल व्हॉल्युम्स या सगळ्या याच्यामध्ये असतील का हे माहित नाही. आणि अजून एक आहे की 5% अप्पर सर्किट लावलं आहे. 5%ला 5%, 10%ला 5%. म्हणजे जर कोणाचं अप्पर लिमिट लोअर लिमिट 10% असेल तर ते 5% होईल. 20%चं लिमिट 5%ला होईल आणि 2%चं लिमिट 2%ला असेल. In the future and option segment, the market opens at 9:15 a.m. and closes at 10 a.m. On the disaster recovery website, it opens at 11:30 a.m. and closes at 12:30 p.m. इन सिंपल वर्ड, अगदी अगदी साध्या भाषेमध्ये 20 तारीख ही डिझास्टर रिकव्हरी साईटच्या स्विचला टेस्ट करण्याचा दिवस असेल. इंडेक्स अँड कमोडिटीज या 2023च्या या वर्षभरामध्ये नेमकं काय काय हायलाइट झालं, काय काय होते, म्हणून मी प्रत्येक वेळेला आठवड्याचं घेतो. या वेळेला इंडेक्स अँड कमोडिटीजचा इयर टू डेटचा असलेला परफॉर्मन्स मी काढलेला आहे. इंडियन इंडायसेस या वर्षभरामध्ये बीएससी सेन्सेक्स 18% वाढला, 72,240 ऑल टाइम हायच्या आसपास फिरतो आहे. 21,731.40 वर निफ्टी 50 बंद झाला, तोही ऑल टाइम हायच्या आसपासच फिरतो आहे. टोटल रिटर्न जे मिळाले या वर्षामध्ये 18.1 आणि 19.42, जवळपास 19.5% रिटर्न दिले गेले. भरपूर दिसत असतील तरी देखील हे कमी रिटर्न्स आहेत. निफ्टी आयटी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसनी या वर्षभरामध्ये 23.5% रिटर्न दिली. निफ्टी आयटीने 35,515 वर तो बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस वर्षभरामध्ये 12.5% थोडे जास्तीचे रिटर्न देऊन 21,487 पॉइंटवर बंद झाला. निफ्टी बँक 48,292
वर बंद झाला, 11.5 पावणे 12% ग्रोथ होऊन. निफ्टी प्रायव्हेट बँक जे होतं ते 24,875.65, जवळपास 13% वाढ घेऊन टू डेट रिटर्न देऊन बंद झाला. परंतु या वर्षाचे सगळ्यात हायलाइटेड रिटर्न देणारे स्टॉक होते बीएससी पीएसयूज. ऑटो 45% वाढला, 42,229. बीएससी मिड कॅप 44% जबरदस्त रिटर्न. याच्या बाबत आरबीआयचं असं म्हणणं आहे की काही शेअर्स मध्ये ही जी काय रिटर्न चालू आहे ही अंधाधुंद तेजी आहे आणि कुठेही कमी होत नाहीये. जी एक डाऊन व्हायला पाहिजे, कुठेतरी काळजीची किनार दिसायला पाहिजे, ही कुठेही होताना दिसत नाहीये. आणि म्हणून आरबीआयचं जे म्हणणं आहे ते काही प्रमाणावर खरं देखील आहे. निफ्टी पीएसयू बँक्स 31%, 31.5%च्या आसपासची वाढ, 5,713.45 इयर टू डेट रिटर्न. S&P बीएससी बँकेक्सचा रिटर्न देखील 10.5%च्या आसपास होता. आणि काही स्पेशल मेन्शन या वर्षभरामध्ये मला हायलाइट केलेच पाहिजेत. मद्रास रबर फॅक्टरी MRF 1,29,300 रुपये, 46.85, जवळपास 47% रिटर्न या वर्षभरामध्ये याने दिले. त्याच्यानंतर टाटा मोटर्स लिमिटेड सुरुवात झाली होती 400 रुपयाच्या आसपास, 800 रुपयाच्या आसपास जाऊन टेकतो आहे. जवळपास 97 रुपयाचं रिटर्न, या 97% रिटर्न टाटा मोटर्सनी या वर्षभरामध्ये दिले आहेत. पुढचे बघूया, US इंडायसेस, त्यांनी या वर्षभरामध्ये 24% रिटर्न दिलेत आणि ते देखील ऑल टाइम हायला आहेत. S&P बीएससी S&P 500 आहे 4,746 वर. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज आहे 37,635 वर 13% रिटर्नसह. परंतु या सगळ्यांचा बाप ठरला नॅसडॅक कंपोजिट, 44.5% रिटर्न याने दिला. 15,000ला याने पार केलं. या वर्षभरामधली एक हायलाइट होती. हा एक स्तर दिसणं हे अमेरिकेच्या बाजारामध्ये नॅसडॅक मध्ये एक हायलाइट होती मोठी, असं म्हणावं लागेल. जगभरच्या IT इंडेक्सचा हा बाप. डॉलर INR चा जर तुम्हाला डॉलर खरेदी करायचा असेल तर तो 83 रुपये 21 पैसे देऊन करावा लागत होता. ओव्हरऑल बॅलन्सच होतं. युरो टू INR च्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली. वर्षाची सुरुवात होताना हा 88-89च्या आसपास होता. आता तुम्हाला 92 रुपये द्यावे लागतायत. रुपया घटला या काळामध्ये. युरो बळकट झाला जवळपास 4%. डॉलर फारसा का वाढला नाही, त्याचं कारण असं होतं की अमेरिकेमध्ये व्याजाचे दर बऱ्यापैकी स्थिर होते. आरबीआय देखील दौडत होती, महागाई घटत होती आणि म्हणून ही जी काय एक रेषा आहे ही बऱ्यापैकी सपाटच, म्हणजे सुरुवातीचा पॉइंट आणि एंडचा पॉइंट जर जोडायला काढले तर ती रेषा बऱ्यापैकी फ्लॅटच येते आहे असं दिसून आलं. पुढच्या याच्यात बघूया, WTI इंडेक्स ऑक्टोबर ऑक्टोबरच्या आसपास सुरू झालेल्या युद्धामुळे काही काळ वरचा स्तर देखील बघितला गेला, 95च्या आसपास बघितला गेला. माझ्या एका शॉर्ट मध्ये मी याच्या बाबतीमध्ये काळजी देखील व्यक्त केली होती. परंतु आता असं दिसतं आहे की हे डाऊनच चालू आहे. WTI क्रूड 71 वर ट्रेड करत होतं शेवटचा वृत्त हाती आलं त्यावेळेला, आणि ब्रेंट क्रूड 76.81 वर ट्रेड करत होतं. ब्रिक्सच्या अंडर अनेक साऱ्या ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीनी एकत्र येऊन किंवा ओपेक प्लस मध्ये देखील रशियाने त्यांना मदत करून देखील त्यांचा लाडका स्तर 80-90चा त्यांना बघायला मिळत नव्हता. ही एक काळजीची गोष्ट आहे आणि याचा प्रभाव जगभरावर काय होईल बघावं लागेल. नॅचरल गॅस, त्याच्यावर तर या युद्धाचं सावट मोठ्या प्रमाणावर दिसून आलं आणि म्हणून हेनरी हब नॅचरल गॅस या वर्षभरामध्ये भलेही वाढला असेल
तरी देखील 35% डाऊन झाला. मागच्या काही दिवसामध्ये तो थोड्याफार प्रमाणावर आहे, परंतु तो किती तिथपर्यंत पोहोचेल हे एक माहीत नसलेलं काळजीचं एक कारण आहे. पुढच्या बातमीकडे जाऊया. कॉपर आणि वर्ल्ड गव्हर्नमेंट बॉन्ड्स.कॉमच्या थ्रू अमेरिकेचे यील्ड कर्व हे असे होते आणि भारताचा यील्ड कर्व हा बऱ्यापैकी सपाट आहे, नॉर्मल आहे, परंतु त्याची टेल काही प्रमाणामध्ये अस्थिर दिसते आहे. पुढच्या बातम्यांकडे अजून जाऊया. इंडियन बुलियन रेट्स वर्ष संपत येत असताना 63,360 पर 10 ग्रॅम आणि संधी तुम्हाला मिळत होती 74,430 रुपयाला 1 किलो. परफॉर्मन्स या दोघांचा या वर्षभरामधला हा असा होता. सुरुवात कुठेतरी 54-55 हजाराच्या आसपास होऊन आता 62-63 हजारावर गेलेली चांदी सोनं दिसत आहे. आणि चांदीची जी काय सुरुवात होती ती बऱ्यापैकी 70 हजारच्या खालती होती 1 जानेवारीला. आणि ज्या वेळेला मी नवीन वर्षाकडे जातो आहे त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स हा 75 हजारच्या आसपास आलेला आहे. तर या होत्या या वर्षभराच्या शेवटच्या आर्थिक बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षभरात. तोपर्यंत नमस्कार.